तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही सवाल विचारलेले आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण काय, तसंच 2 महिन्यांच्या नंतर अधिवेशनाच्या काळामध्येच या सगळ्या गोष्टी बाहेर कशा काय येतात असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। नेमकं खरं कारण काय? कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी राजीनामा दिलाय। त्याच वेळेला अजितदादा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे। तर नेमकं कारण काय? आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। हा सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडिओ किंवा फोटो काल आले हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे, पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे। ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि 2-1 महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या, आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याच वेळेला यांचा राजीनामा का घेतला गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।